नमस्कार, मी अनवर मुल्ला. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रकाश उर्फ साई लाखे यांनी प्रथमच निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. निवडणुकीच्या तयारीस सुरुवात करत त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. सामान्य नागरिक म्हणून ओळख असलेले प्रकाश उर्फ साई लाखे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण तसेच युवकांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. विशेषतः कोरोना काळात आणि विविध संकट काळात मदतीसाठी ते एकटे धावून येणारे कार्यकर्ते म्हणून परिसरात परिचित आहेत. निवडणुकीत ते कपाट या चिन्हावर मतदारांच्या समोर असून नव्या चेहऱ्याला संधी द्या असा संदेश देत प्रचार करत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याच्या अनुभवामुळे नगरसेवक म्हणून ते प्रभावी भूमिका बजावतील अशी अपेक्षा प्रभागातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान स्वातंत्र्य सैनिक नगर आणि राजेंद्रनगर परिसरात त्यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक व मित्रपरिवार यांच्या हस्ते श्रीफळ फोडून प्रचाराची सुरुवात झाली. घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत कपाट चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करा असे आवाहन साई लाखे व त्यांच्या सहकार्यकर्त्यांनी केले. प्रभाग क्रमांक 18 मधील ही निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे असून प्रकाश उर्फ साई लाखे यांच्या विजयाबाबत मतदारांमध्ये सकारात्मक विश्वास व्यक्त केला जात आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण सध्या आलो आहोत प्रभाग क्रमांक 18 मध्ये साई लाखे या प्रभागातील जे नागरिक आहेत ते संवाद साधणार आहोत. जाणून घेऊया की साई लाखे ही उमेदवारी का आणि कशासाठी दिली आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल साई लाखे यांचं नेमकं कार्य कसं, सामाजिक कार्य काय केले त्यांनी आतापर्यंत? साई लाखे सगळ्यांच्या मदतीला धावत्यात आणि आजचा युवा नेता आहे तो आणि आम्हाला असाच नेता पाहिजे, कारण आम्ही त्याचं दार रात्रीचं सुद्धा ठोकू शकतोय, तसं बाहेरच्या भागातल्या माणसाचं दारला जाऊ शकत नाही. त्यामुळं आम्हाला साई लाखेच प्रचंड बहुमतानं निवडून द्या. नक्कीच आपण ऐकला की एका अखेला संकटकाळी धावणारे साई लाखे म्हणून असं नागरिकांनी मत व्यक्त केलेलं आहे. आता तुमच्या प्रभागात कोणकोणती कामं महत्वाची होणं बाकी आहेत, कोणकोणत्या समस्या आहेत? गटर, प्रॉपर्टी कार्ड, चावी, ड्रेनेज ही सगळी कामं आम्हाला पाहिजे. गटारीचं काम हे बघा, गटार 5-10 मिनिटांनी पाणी आल्यावर तुम्ही येऊन जावा, तुमच्या नजरेने बघा आणि ही पाणी कुठं जाते हा तुमच्या नजरात मिळेल. मी खूप वर्षापासून सायनक्रम पार्टी लॉकडाऊनच्या आजारापासून सहकार्य सर्व सामान्य भागात आणि सहकार्य करते. सर्व इथं काही अडचण कोणाची काही असू दे सगळं करतात, स्वतःहून पुढे येतात. कोण उमेदवार कुणी असं नाही की कुठला कुणी असे ते उमेदवार स्वतः येतात, घरी विचारतात. प्रत्येक घरात मी काय कोण आहे, काय आहे, कोण दवाखान्यात पेशंट आहे, काय आहे नाही, कुणाला काय कमी पडले सर्व गोष्टी बोलतात. तर आमची इच्छा काय आहे, सर्व नागरिकांनी संघात फक्त निवडून द्यावा एवढी अपेक्षा आहे. त्यांचं एकदा काही तसं म्हणणं करावं, सगळ्यांनी इच्छा करून निवडून द्या ह्या अपेक्षा आमची फक्त आहे. साहेबांनी कुठं काय कमी, साहेब कुठं कोणाला कधी कुणाला रांग बोलत नाही, काय नाही. साहेब काय असं उठून स्वतः उठून येतात. पाठी कधी पण फोटून लावा, कधी पण लावा. तुला घरदार उघडा असते, दुकानावर असतात, कधी असतात, येतात. आता माणसांनी हाक मारतात, विचारतात काय तुमले काय झाले, काय प्रॉब्लेम आहे सांगा, हा विचार आहे. फक्त आम्हाला काय झाली ह्या माणसाला आम्ही फक्त तुम्ही द्यावा एवढी माझी अपेक्षा आहे. सर्व नागरिक भागात या रायगडमधनं बाहेर न तर फक्त यांचं नाव हाय, तरी कधी कुणाचं अडचण कोणी नाही एवढीच अपेक्षा आमची. नक्कीच या प्रभागाचा विकास हवा असेल तर साई लाखे हा एकमेव पर्याय असल्याचे नागरिक सांगत आहेत.